हॅलो व्यासपीठासमोरील व्यासपीठाच्या आदरणीय मंत्री महोदय वने महाराष्ट्र राज्य पालकमंत्री पालघर जिल्हा संपर्क मंत्री ठाणे जिल्हा माननीय गणेश नाईक साहेब यांचं आगमन होत आहे। नमस्कार आपले या पुढे म्हणून थोडं पिछा म्हणून अरे समीर काय स्टेजवर असलेले जे आता साहेब भेटायला येऊन आलेले आहेत त्यांनी भेटून घ्या आणि माझी सगळ्यांना व्यासपीठावरून माननीय गणेशजी नाईक साहेब तथा आपले लाडके आमदार माननीय संजयजी केळकर यांचं इथे आगमन झालेलं आहे। आपण स्वागत करूया। आपले माननीय आमदार नरेंद्रजी गावकर साहेब यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे। आपला माननीय गणेशजी नाईक उपाध्यक्ष दादा यांचं इथे आगमन झालेलं आहे। माननीय आमदार विनंती आहे। फोटो झाले असतील तर सर्व एक साईडला आहे ना, हे सर्व एका साईडला या, एका साईडला या सगळे मागे आहे काय या मागे मागे सगळे आपल्या सर्वांना कल्पना आहे की 95 ते 2014 पर्यंत का पाहिजे 15 वर्ष या जिल्ह्याचा मी पालकमंत्री होतो आणि त्यावेळेला दर आठवड्याला नवी मुंबई आणि ठाण्यामध्ये जनता भरायचा कोकण मेंबर प्रमाणे सगळ्यांना बोलवलं जाईल। माझी विनंती तर आम्ही बरोबर 10-15 मिनिटं उशीर झाला, परंतु सगळ्यांना आपलं म्हणणं आहे ते लेखी या ठिकाणी देण्यासाठी उभा आहे। थोड़ी साइड है ना, रेंज थोड़ी साइड रेंज भेटत नाही, वेव जात नाही, थोडं साइडला आहे ना। हॅलो 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 जरा किती जाती या ठिकाणी जी अर्ज या ठिकाणी चर्चा केली जाईल। पुन्हा 1 महिन्याने जनता दरबार होईल, त्यावेळेला आज निवेदनाच्या अनुषंगानं काय त्याच्यातून निघालं त्याची उत्तरं जनतेला दिली जातात। आज माझ्या समवेत दोन्ही आमदार संजयजी केळकर, आमदार देवपूर तापकर, शहराध्यक्ष सर्व पदाधिकारी आलेले आहेत। 20 पक्षाचे पदाधिकारी ते पक्षाच्या वापरीत आहेत। पक्ष कुठलाही असला तरी सुद्धा व्यासपीठावर
या साईडला हो खाली खाली जरा मागे 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 अरे मित्रा मागे ना यार. बुवा बुवा महत्वाचं आहे बुवा. हा हा मुंडे मुंडे जरा शांतपणे प्रस्थापित करावी ही विनंती. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये नागरिकांची मोठ्या प्रमाणामध्ये फसवणूक झालेली आहे. जमीन कुणाची थोडं मागे ना नकाशा मंजूर केला का त्याच्यात विहीर सांगितलेलं FSI बरोबर होतं का आणि त्याच्यानंतर ही कागदपत्र लोकांनी महानगरपालिकेकडे दिली, बँकांना दिली, बँकांनी लिगल प्रोसेसिंग चार्जेस घेतले आणि आता निष्पन्न झाले की ती बांधकाम असलेली रॅकेट आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकारे अश्योर केलेला आहे आणि विभाग आपल्याला संपर्क मंत्री म्हणून या ठिकाणी या गोष्टीकडे लक्ष देऊन आहे. समर्थ कॉम्प्लेक्सच्या लोकांचं पत्र माननीय नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे. त्यामध्ये एकूण त्यांची बाजू ऐकून घेण्याकरता आणि कागदपत्र सबमिट करण्याकरता त्यांनी वेळ मागितलेला आहे. याबाबत तुमचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी सुद्धा मला फोन केला आणि सांगितलं की त्यांच्या मतदारसंघात दादा 7-8 मीटिंग आहे राहिलेल्या सगळ्या ह्या कल्याण ग्रामीणमध्ये एकूण कुठेही असल्या तरी सुद्धा या सर्व घटकांना न्याय देण्याकरता शासन न्यायालयाचा पूर्ण सन्मान ठेवून त्याच्यातून मार्ग काढेल हा विश्वास या ठिकाणी देतो. दादा फोटो दादा फोटो दादा फोटो मित्र मित्र मागे हो मागे मागे व्यासपीठावरील ही मंडळी उपकरणाला हो मॅडम डॉक्टर साहेब थोडं मागे. डॉक्टर साहेब थोडं मागे. मॅडम चेहरा चेहरा इकडे डॉक्टर साहेब थोडं मागे. डॉक्टर साहेब थोडं मागे सर का. साहेब बसा. त्यानंतर टोकन क्रमांक 2-3 यांनी व्यासपीठाकडे येऊन उभं राहायचं आहे. 3 कृपया व्यासपीठाकडे यायचं आहे. ट्रायपॉडवरती चाललंय. अरे हात मग दिल्यांना थोड्या खाली कर ठाणे जिल्ह्यामधला पहिला जनता दरबार माननीय वनमंत्री गणेश नाईक साहेब यांनी घेतलेला आहे. डोंबिवलीतील जो गाजत असलेला 65 इमारतींचा विषय आहे, तो विषय घेऊन आम्ही आज गणेश नाईक साहेबांकडे आलेलो आहे. त्यांना आम्ही आमचं निवेदन दिलेलं आहे आणि या 65 इमारतीतील जे रहिवासी आहेत, जे 2,500 ते 3,000 परिवार आणि 10 ते 12,000 लोक आहेत, यांना कुठेतरी न्याय मिळण्यासाठी आज ती नागरिक देखील आमच्या बरोबर इथे गणेश नाईक साहेबांना भेटण्यासाठी आले होते. आणि या जनता दरबाराच्या माध्यमातून गणेश नाईक साहेब आणि मुख्यमंत्री साहेबांना आमची विनंती असणार आहे की या डोंबिवलीतला जो गाजलेला 65 इमारतींचा विषय आहे, याच्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांची जी फसवणूक झाली आहे, त्यांना कुठेतरी न्याय मिळावा. पण आज आम्हाला गणेश नाईक साहेबांकडून चांगलं आश्वासन मिळालेलं आहे आणि अपेक्षा अशी आहे की या जनता दरबारातनं जनतेला न्याय मिळेल अशी अपेक्षा आम्हाला आहे. तुम्हाला मी सांगतो, DCP अतुल झेंडे साहेब यांना देखील मी निवेदन दिलेलं आहे. परंतु आजपर्यंत या फसवणुकीमध्ये ज्यांनी खोटे डॉक्युमेंट्स बनवले, महापालिकेचे कागदपत्र, स्टॅम्प, हे सगळं खोटं बनवलं, रेराचे डॉक्युमेंट खोटं बनवलं, यांच्यावर कुठेही कारवाई होत नाही. पण सर्वसामान्य नागरिकांवर महापालिका सरसावते आणि त्यांच्यावर तोडक कारवाई करण्याचा निर्णय घेते. आज ती लोक
त्यांच्या घरात 10वीच्या परीक्षा आहेत, काही लोकांच्या घरी पेशंट आहेत आणि लाखो करोडो रुपये लोकांनी या फ्लॅटसाठी भरलेले आहेत आणि नागरिकांची आज या मोठ्या प्रमाणात फसवणूक झालेली आहे आणि नागरिकांचं जीवनमान उद्ध्वस्त होण्याची वेळ आलेली आहे. म्हणून आम्ही सगळे दरवाजे, जेवढ्या ठिकाणी आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे ते दरवाजे आम्ही ठोठावणार आहे. राजकीय वर्दस्त असल्याशिवाय हे सगळं शक्य नाही आणि याच्यावर कोणाचा राजकीय वर्द असतं याची देखील तपासणी व्हावी. त्याचबरोबर नाईक साहेबांनी आम्हाला आज आश्वस्त केलेलं आहे की या कुठल्याही नागरिकाला बेघर होऊन देणार नाही. शासन आमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील आणि आम्ही त्यांना एकच निवेदन दिलेलं आहे की याच्यासाठी आमच्यासाठी महाराष्ट्र शासनाने रिलीफ पेटिशन कोर्टामध्ये शासनाच्या माध्यमातून दाखल करावी आणि त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं आहे की शासन रिलीफ पेटिशन दाखल करेल अशी आम्हाला अपेक्षा आहे.